नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ. आज आपण तैवान पिंक या पेरूबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्याची छाटणी कशी करायची याची माहिती घेणार आहोत. कारण की छाटणी करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, खरड छाटणी घ्यायची का मध्यम हलकी छाटणी घ्यायची का अगदी शेंडाच कट करायचा आहे फक्त. कारण की तुमचं जी काय व्हरायटी आहे ती व्हरायटीवरती डिपेंड पडतं का तुम्हाला कोणत्या स्वरूपाची छाटणी घ्यायची. आता आपण या ठिकाणी तिन्ही पण छाटणी थोडं माहिती घेणार आहोत का शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन जे आहे. कारण की शेती करत असताना जे काय गुंजाळ टेक फार्म आहे याच्यामार्फत मी संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतो. आणि मार्गदर्शन करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला तिथपर्यंत जाणं शक्य होत नाही किंवा माझ्या फार्मवरती येणं शक्य होत नाही. म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पहिल्यांदा खरड छाटणी आणि त्याच्यामधून आपल्याला नेमकी कसा फायदा होतो आणि काय त्याच्यामध्ये तोटे होत असतात का हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. ही जे काही 2-3 झाडं आहेत म्हणजे ह्या इथून एक 10 ते 15 झाडांची मी खरड छाटणी केली आहे. आणि खरड छाटणी केल्यानंतर आपल्याला खरड छाटणीमध्ये फक्त ही स्टंपच शिल्लक ठेवावं लागतात. म्हणजे जी काही झाड आहे पूर्ण या झाडाची अशी स्टंप शिल्लक ठेवावं लागतात आणि नंतर या स्टंपला नवीन फुटवा होऊन या ठिकाणी आपला कळी लागत असते किंवा नवीन फुटवा होऊन झाड तयार होत असतं पुन्हा. आणि अशा वेळेस या खरड छाटणीमध्ये छाटणीनंतर थोडासा वेळ घेत असतं. म्हणजे ही जे काय मेन स्टंप आहे ह्या स्टंपला कळी निघणं, फुटवा निघणं आणि त्याच्यानंतर कळीत रूपांतर होणं, कारण की थोडं उशिराची प्रोसेस याच्यामध्ये चालताना दिसून येत आहे. आणि म्हणून खरड छाटणीमध्ये आपल्याला हा एक प्रकार दिसून येतो. त्याच्यामध्ये दुसरा असा दिसून येतं की बऱ्याच 2-3 वर्षापासून पाहिलं की जे शेतकरी खरड छाटणी करतात त्यांच्यामध्ये आपल्याला बिनमालाच्या म्हणजे जे काही वांस फांदी म्हणतो त्याचं प्रमाण पण आपल्याला एक 50% दिसून येतं. म्हणजे जर या झाडाला जर 20 फुटवे झाले तर त्या 20 पैकी 10 झाडांना आपल्याला माल लागतो आणि 10 झाडं आपल्याला बिगर फक्त शूटच वरती येताना दिसतात. कारण की जर याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असेल किंवा हे काडीमध्ये जी काही ताकद असेल त्या ताकदीत जोरावरती कधी कधी मालकडे न फेकता त्या ठिकाणी वांस फांदी फेकत असतं. म्हणून तो एक तोटा आपल्याला खरड छाटणीमध्ये दिसून येत असतो. कारण की तैवान पिंक कारण कलम प्रकार आणि जातीवरती डिपेंड पडतं की आपल्याला खरड छाटणी घ्यायची का मध्यम हलकी घ्यायची का फक्त शेंडाच मारायचा आहे आणि झाडाच्या वयानुसार. म्हणून आपण या ठिकाणी आता एक 10-20 झाडांना खरड छाटणीचा प्रयोग करून पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो की झाडाला पूर्ण पाने काढली गेली पाहिजे का, पूर्ण ताण बसला पाहिजे का. याच्यामध्ये असा काही दिसून येत नाही आपल्याला. कारण खरड छाटणी जेव्हा करत असतो पूर्णपणे आपण मेन स्टंप शिल्लक ठेवतो त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पानं गळत असतात. आणि जे काय आपण मध्यम हलकी छाटणी घेत असतो त्यामध्ये मात्र आपला पानं शिल्लक राहत असतात. आणि तैवान पिंकमध्ये तरी माझ्या अनुभवानुसार पानं जरी शिल्लक राहिली तरी त्यातून निघणारा शूट आणि नंतर येणारा जे काही माल असेल तो व्यवस्थित लागत असतो. आणि जरी पूर्ण पानं काढले तरी त्याच्यामधून काही आपल्याला अडचण येताना दिसून येत नाही. आता हा आपण जे काही खरड छाटणी आहे त्याची माहिती पाहिली. आता आपण जे काही मध्यम हलकी छाटणी आहे म्हणजे फक्त आपण स्टंपला जे काही वर ब्रँचेस असतात त्या ब्रँचेस कट केले आणि त्यानंतर आपण ते ठेवलेलं आहे. हे जे काही पूर्ण झाड आहे हे झाडाचा हा मेन स्टंप आहे खालून आलेला. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 मेन स्टंप आहेत. आणि मेन स्टंपावरती जे काही उपफांद्या आहेत ह्या फांद्यावरती आपण पुन्हा ज्या काही शाखा होत्या ते साधारणतः आता ह्या इथे मागच्या वर्षी त्या कट घेतला होता याच्यामधून ह्या ब्रँचेस तयार झाल्या आणि याला आपण ह्या वर्षी माल काढला होता. आता पुन्हा काय केलं आपण याच्या खाली कट न करता आपण याच्यावरती कट केलं आहे आणि इथं आपण एक 4 ते 5 ब्रँचेस पुन्हा ठेवलेले आहेत. याच्यामध्ये पण तसंच केलं आहे की जे 4-5 ब्रँचेस आपल्याला राहत आहेत. आणि जे काय आतमध्ये जे काय बारीक फुटवण राहतं त्याला बी आपण फक्त असा शेंडा कट करणं गरजेचं आहे का जेणेकरून त्यातून सुद्धा आपल्याला नंतर माल लागू शकतो. आणि एक पोटामधला माल सुद्धा चांगला असतो की त्याच्यामध्ये ऊन लागत नाही, बाकीच्या अडचणी त्याच्यामध्ये येत नाही आणि तो सुद्धा माल आपल्याला कामी येत असतो. म्हणून अशा पद्धतीने आपण हे छाटणी घेत असतो. आणि या पद्धतीने जर छाटणी घेतली निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आता त्यानंतर त्याच्यामध्ये पण हाच प्रश्न येतो की याची पूर्ण पानगळ झाली पाहिजे का. पूर्ण पानगळ नाही झाली तरी पण चालते आणि जरी झाली तरी पण चालते. कारण की हे जे काही पानं आहेत ह्या पानातून सुद्धा नवीन शूट निघणार आहे आणि याला माल लागणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी तो पण संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे की पूर्ण पानगळ झाली. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्नच फोनवरती येतात की आता छाटणी झाली पूर्ण पानगळ झालेली नाही आणि पानं काढून टाकायचे का. नाही काढले तरी पण चालतात, काढली तरी पण चालत असतात. आपण काही झाडं छाटण्याचा प्रयत्न करू की शेतकऱ्यांना एखादं झाड छाटून दाखवू की कशा पद्धतीने छाटणी झाली पाहिजे याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की एक 10 वर्षापासून पेरूची शेती करत असताना जे काही अनुभव आलेत ते आपण शेतकऱ्यांना देत असतो. आता हे एक तैवान पिंकचं झाड आहे आणि याची आपण एक छाटणी करून दाखवणार आहे तुम्हाला मी. या इकडे पुढं आता हे जे काय स्टंप आहेत त्याच्यातले एक 4-5 स्टंप आहेत. ह्या स्टंपाचा साधारणतः पाहिल्यानंतर आपला इथून साधारणतः या पद्धतीने जर छाटणी केली तर निश्चित स्वरूपात आपल्याला एक 5-6 ब्रँचेस वरचीवर आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि जे काही खालच्या फांद्या असतील त्या सुद्धा थोड्याशा कट करणं फार गरजेचं आहे. या पद्धतीने जर आपण छाटणी केली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार. आता इथं हा जो काय मेन ब्रँचेस आहे इथं छोटी फांदी आहे याचा फक्त शेंडा कट करणे आणि जे काय मेन वरची फांदी असेल त्याचा अशा पद्धतीने
झाड कट करत घेणं फार गरजेचं आहे. काही खराब जर फांद्या असतील ते आपण काढणं गरजेचं आहे, का जेणेकरून झाड आपलं व्यवस्थित दिसेल आणि नंतरच्या काळामध्ये व्यवस्थित त्याचा माल लागेल. या पद्धतीने छाटणी करावी लागते. पूर्ण झाड तुम्हाला मी छाटून दाखवणार आहे, का जेणेकरून शेतकऱ्यांना छाटणी करता येईल आणि पुढची वर्षी तयार करता येईल. आणि शेतकऱ्यांना शक्यतो छाटणी करत असताना भरपूर जे काही बागा आहेत शेतकऱ्यांच्या, ते वेगवेगळ्या काळात धरणं फार गरजेचं आहे. सगळ्यांनी एकाच वेळेस छाटणी मारायचा प्रयत्न करू नये. संपूर्ण जे काही बागायतदार असतील पेरूमधील, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या काळात छाटणी घेण्यासाठी सक्रिय राहायचे. कारण की तुम्ही एकाच वेळेस जर छाटणी घेत बसले तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा दुष्परिणाम बाजारभावाच्या स्वरूपाने भोगावा लागणार आहे. म्हणून ज्या काही शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये छाटणी घ्या, काहींनी फेब्रुवारीमध्ये घ्या, काहींनी मार्चमध्ये घ्या, अगदी एप्रिलपर्यंत 10-15 एप्रिलपर्यंत गेल्या तरी पण चालतात. ज्यांचा पाण्याचा हिशोब पाहून अशा पद्धतीने झाड पूर्ण छाटणी करणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने छाटणी झाली तर आपल्या याच्यामध्ये भरपूर ब्रँचेस आता शिल्लक राहिलेले दिसतात. हे काही पूर्ण झाड आहे, प्रत्येक झाडाला आपण हे ब्रँचेस ठेवलेलं आहे आणि हे पानं अशीच राहिली तरी काही अडचण नाही, किंवा आपण याची पानं अशा पद्धतीने कट केली तरी पण चालतात. परंतु ज्याचे खूप मोठ्या बागा आहेत त्यांना हे सगळं शक्य नसतं. त्यांच्या छोट्या बागा आहेत ते करू शकतात, परंतु अशी पानं राहिली तरी पण चालतंय. आणि या पद्धतीने जर छाटणी केली तर निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे. आणि आपण छाटणी झाल्यानंतर बऱ्याच झाडांच्या बागा खूप शेतकऱ्यांच्या खूप उंच गेलेल्या आहेत. ह्या बागा साधारणतः आपल्या छातीच्या लेवलला असणं फार गरजेचं आहे. कारण की जर आपण खूप वर छाटणी घेतली तर निश्चित स्वरूपात आपल्याला फोम लावताना किंवा इतर कामं करताना अडचणी येणार आहेत. म्हणून शक्यतो छाटणी करताना आपल्या छातीच्या लेवललाच जर छाटणी घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या बागेमध्ये काम करणं सोपं जाणार आहे आणि त्या पद्धतीने आपलं काम सुरू राहणार आहे. म्हणून अशा पद्धतीने छाटणी घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचं मागोवा घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच छाटणी शेतकऱ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.